नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या YouTube चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण समोरचा भाग घेणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत म्हणजे वर्ग समीकरण त्याचा बेस काय ते समजावून घेतला आणि 2.1 मधील काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले। म्हणजे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळणार आहोत। क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे हे समजून घेण्याच्या पूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ आजच बघत असाल तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि यापूर्वी सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहेत पार्ट 2 आणि पार्ट 1 चे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा। आता बघा, आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन फॉर्म ax² + bx + c = 0, then write the value of a b and c for each equation। आपल्याला खाली जे दिलेले इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन आपल्याला या स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे सामान्य रूपामध्ये मांडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एबीसी च्या किमती काढायच्या। तर आपण या एबीसी च्या किमती कशा निघतात काय निघतात याबद्दल काल चर्चा केली। आज पुन्हा आपण त्याच्यावर आणखी डिस्कशन करणार आहोत। मित्रांनो, हा जो भाग आहे तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून घ्यावा लागणार आहे, कारण हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे। हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला एग्जाम मध्ये 12 मार्कासाठी येणार आहे। 40 पैकी 12 गुणांचे जे क्वेश्चन आहेत ते याच्यावरच असतात, त्यामुळे प्रत्येक गणित तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मी या चॅप्टर मधील सर्व गणित घेणार आहे। फक्त जेवढे सोपे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायला ठेवणार आहे। तर बघा, आपण पहिल्या उदाहरणाकडे जाऊ। मी तर 3 एक्झाम्पल लिहून घेतलेले आहेत, 1, 2 आणि 3। त्याच्यानंतरचे आणखीन आपण घेणारच आहोत। पण इथं आपल्याला स्टार्टिंगला या समीकरणाला या स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घ्यायचं। तर आपला स्टँडर्ड फॉर्म काय सांगतो तर स्टँडर्ड फॉर्म आहे बघा, ax² + bx + c = 0। पुन्हा एकदा आपण स्टँडर्ड फॉर्म समजून घेऊ। बघा, इथं a, b आणि c ह्या संख्या आहेत, त्या वास्तव संख्या आहेत, रिअल नंबर आहेत आणि इथं x हे इथं चल वापरलेला आहे, एक व्हेरिएबल यूज केलेले आणि x चा इथं घात जो इंडेक्स आहे तो 2 आहे। तर इथं बघा, या समीकरणामध्ये y हे चल वापरलेले आणि इथं y चा स्क्वेअर आहे। म्हणजे इथं बघा, हे फर्स्ट टर्म, हे सेकंड टर्म आणि थर्ड टर्म असं या पद्धतीने दिले। तर आपल्याला काय करावं लागेल, इथं बघा स्क्वेअरचं जे या स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्क्वेअरचं जे पद आहे ते पहिल्यांदा आहे, त्याच्यानंतर हे पद आहे आणि त्याच्यानंतर हे पद आहे। बघा, इथं कसं आहे, इथे इंडेक्स 2 आहे, इथे इंडेक्स 1 आहे आणि इथे इंडेक्स 0 आहे। बरं, या पद्धतीने आपल्याला मांडून घ्यावं लागणार आहे। इथं पुन्हा एकदा इंडेक्स तुम्ही समजून घ्या। इंडेक्स बघा, इथं स्क्वेअर म्हणजे इथं 2 इंडेक्स आहे, इथं 1 इंडेक्स आहे आणि इथं 0, कारण कुठल्याही संख्येचा जो घातांक असतो तो 0 असतो। तर बघा, मग 2, 1 आणि 0 या पद्धतीने आपल्याला काय करायचे, मांडून घ्यायचे। मग आता पहिल्यांदा इथं स्क्वेअरचं जे पद आहे ते अगोदर घ्यावं लागणार आहे। मग हे अगोदर घेताना आपण लिहू सामान्य रूपाशी तुलना करून, जसं मागच्या गणितामध्ये घेतलेले सामान्य रूपाशी तुलना करून। ओके, आता हे तुम्हाला पुढं ऍज इट इज लिहायचं आहे। कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म। ओके, आता मग इथं y चं हे जे पद आहे ते आपल्याला या बाजूला, मी पुन्हा एकदा ते समीकरण लिहून घेतोय, 2y = 10 - y²। तर हे y² आपल्याला या साईडला घेऊन यावं लागेल, मायनस मध्ये येतं ते कशा जाईल ते प्लस मध्ये जाईल। त्याच्यानंतर हे ऍज इट इज इथंच राहणार आहे, इथं 2y, त्याच्यानंतर हे 10 पुन्हा इकडे आणावं लागणार आहे, -10 = 0। हे असं का केलं मित्रांनो, तर हे फर्स्ट टर्म आहे, नंतर हे सेकंड टर्म आहे आणि हे थर्ड टर्म आहे। ओके, या पद्धतीने आपण याच्याशी अरेंजमेंट करून घेतलेली। इथं आपल्याला y हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे। मग आता इथं आपल्याला एबीसी ची किमती काढायची आहेत, इथं 1, इथं 2 आणि इथं -10। हे a ची 1 आहे, त्याच्यानंतर b ची 2 आहे आणि c ची किती आहे, -10 आहे। म्हणजे a = 1, b = 2, त्याच्यानंतर c = -10। हे चिन्ह सोडायचं नाही, जे मायनसचं चिन्ह आहे ते लिहून घ्यायचं। या पद्धतीने आपण एबीसी च्या किमती पण फाइंड करू शकतो आणि त्याला सामान्य रूपामध्ये मांडू सुद्धा शकतो। तर आता आपण समोरच्या गणिताकडे वळणार आहोत।
आता बघा समोरचं गणित आपल्याला कसं दिलेलं आहे, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये यूज करायचंय. तुम्हाला मी मित्रांनो आठवत असेल का एक आठवीला एक फॉर्म्युला आहे a मायनस b चा स्क्वेअर. ओके, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाचं विस्तार म्हणजे एक्सपॅन्ड जे आहे ते आपण शिकलेलो आहोत, आठवीला शिकलेले आहेत आणि सातवीला सुद्धा शिकलेलं आहे. जर तुम्हाला ते माहित नसतील तर तुम्ही आठवी आणि सातवीची जी बुक्स आहेत ते रेफर करू शकता. बघा याचा जो एक्सपॅन्ड आहे, याचं जे विस्तारित रूप आहे ते विस्तारित रूप आपण असं लिहितो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. ओके, या पद्धतीनं काय आपला तो स्टँडर्ड फॉर्म एक्सपॅन्ड फॉर्म आहे. तर इथं a हे फर्स्ट टर्म आहे आणि b हे काय सेकंड टर्म आहे. तर इथं आपण याला मराठीमध्ये पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग असं आपण त्याला रीड करू शकतो. मग आपल्याला हे जे इथं दिसतंय आपल्याला x मायनस 1 चा स्क्वेअर. ओके, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून घ्यावा लागणार मित्रांनो, तर आपल्याला हे गणित म्हणजे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडता येईल. आता जर आपल्याला याला जर त्याच्या रूपामध्ये मांडायचं असेल तर हे फर्स्ट आहे आणि सेकंड आहे. मग आपण मी थोडंसं तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय, सोपं जाईल. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x स्क्वेअर, इथं मायनस आहे त्याच्यामुळे आपल्याला मायनस घ्यायचा आहे. मग 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. ओके, प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. ओके, 1 चा स्क्वेअर येणार. पुन्हा एकदा बघा आपण त्याला याच्या रूपामध्ये मांडलेले आहे. इथं a च्या जागी x आहे आणि b च्या जागी किती आहे 1 आहे, त्याच्यामुळे आपण इथं a च्या जागी x घेतला, इथं x घेतलेला आहे, इथं 1 घेतलेला आहे, हे b च्या जागी आहे आणि इथं b च्या जागी 1 घेतलेला आहे. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण या चॅप्टर मध्ये बऱ्याच वेळा आपण गणित सोडवताना या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. आता पुढची सेकंड साइड काय, ही सेकंड साइड जी आहे ती आपल्याला थोड्या वेळासाठी जशीच्या तशीच लिहून घ्यावं लागणार आहे. आपण अगोदर याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. बघा हे x स्क्वेअर ऍज इट इज राहील, त्यानंतर 2 इंटू एक्स इंटू 1, जर यांचे तिघाचं मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 2x येईल. इथं प्लस 1 चा स्क्वेअर आपण 1च लिहित असतो इज इक्वल टू 2x प्लस 3. आता बघा जे सारखे सारखे पद आहेत ते आपण एका साइडला घेऊन टाकू आणि तिकडं आपण 0 देऊ, कारण आपल्या समीकरणाच्या दुसरी बाजू आहे ती कशाची, शून्याची आहे. हे सगळे आपल्याला इकडे घ्यायचे मित्रांनो. हे x वर्ग ऍज इट इज, नंतर 2 मायनस 2x ऍज इट इज, हा 2x इथं आपल्याला या साइडला घ्यावा लागेल. हा इथं कशात बेरजेत आहे, इकडे आल्याच्या नंतर तो मायनस मध्ये जाणार आहे. त्यानंतर हा 1 इथं आणि हा नंबर जो 3 आहे तो या बाजूला आणला, तो मायनस मध्ये. आता मित्रांनो बरोबर चिन्हाच्या इकडले सर्व इकडे आल्याच्या नंतर इकडे फक्त काय राहतात, 0 राहतील. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे आपल्याला हे दोन पद आणि हे दोन पद आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावे लागतील. हे x स्क्वेअर आपल्याला ऍज इट इज ठेवायचं आहे. 2x आणि 2x होतात 4x. मायनसचं चिन्ह असल्यामुळे ऍडिशन करतो दोन्ही जागी आणि मायनसचं साइन देत असतो. आता इथं पुढे बघा, इथं मायनस आहे, इथं काय इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, त्याच्यामुळे यांची वजाबाकी होणार आहे. 3 मधून जर आपण 1 मायनस केले तर 2 राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह राहील बरोबर 0. या पद्धतीने आपलं येणार आहे. आता बघा आपलं जे समीकरण आलेलं आहे हे समीकरण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे. ओके, आपण त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे रूपांतरित केलेलं आहे. तर आता बघा आपल्याला इथं एक a, b आणि c च्या किमती काढायच्या आहेत. म्हणजे आपल्याला हे किमती ज्या काढाव्या लागणार आहे ते सामान्य रूपाशी तुलना करून तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे खाली कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. या पद्धतीने लिहून मग एबीसी च्या किमती मी तर तुम्हाला डायरेक्टली काढून दाखवतोय. a ची व्हॅल्यू किती 1 आहे, b ची व्हॅल्यू -4 येते आणि c ची व्हॅल्यू जी आहे ते -2 येते. या पद्धतीने आपण एबीसी च्या किमती सुद्धा फाइंड करू शकतो. आता आपल्याला नेक्स्ट गणिताकडे आपल्याला वळायचं आहे. बघा नेक्स्ट गणित आपल्याला जे सांगताय त्याच्याकडे आपण या गणिताकडे जाऊ. नेक्स्ट गणिताकडे इथं बघा दोन्ही बाजूला आपल्याला काही पद दिले. हे जे स्टार्टिंगचं x स्क्वेअर प्लस 5x ऍज इट इज ठेवून घ्यायचे
आता इथं मायनसचं जे साइन आहे हे याला आपण जसंच्या तसं जर इकडे आणलं तर ते ऍडिशन मध्ये येईल, बरोबर आहे. पूर्णच्या पूर्ण जर इकडे आणलं तर ते ऍडिशन मध्ये येईल, किंवा मग जर तुम्हाला डायरेक्टली समजत नसेल त्या मायनस चिन्हाने आतमध्ये गुणून घ्या. मायनस इंटू प्लस मायनस होणार, मायनस इंटू मायनस काय होणार आहे, तिथं ते प्लस होणार आहे. हे या पद्धतीने आहे. आपण मायनसने आतमध्ये गुणून घेतलं, मल्टिप्लाय केलं, इथं ऍडिशनचं चिन्ह आहे मायनस इंटू प्लस काय होतं मायनस, आणि मायनस इंटू मायनस काय होतं ते प्लस होतं, बाकी ऍज इट इज राहणार. आता हे सगळे पद आपल्याला या साईडला घ्यायचे. तर बघा एक्स स्क्वेअर हे आपण अगोदर लिहून घेऊ 5x, त्याच्यानंतर हे मायनस मध्ये आले, त्याच्यानंतर हे मायनसचे इकडे कशामध्ये तिथे येतात प्लस मध्ये. ओके, या पद्धतीनं आपण ते लिहून घेतलेले. आता यांच्या दोघांचं इथं त्यांच्या दोघांचं किती कॅल्क्युलेशन होणार आहे, बाकीच्याचं कॅल्क्युलेशन होणार नाही. हे एक्स स्क्वेअर जशाचा तसा राहील. 5x मधून आपण जर 1x मायनस केला तर आपल्याकडे राहतील 4x, आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते आपल्याला लिहावं लागणार आहे. पुढे हे 3 आहे ते जसेच्या तसे. म्हणजे आता बघा आपलं जे इक्वेशन आलेलं आहे ते आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्याशी तुलना करायची आहे आणि एबीसीच्या किमती काढून घ्यायच्या. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 4 अँड c इज इक्वल टू 3. म्हणजे या पद्धतीनं 1, 4 आणि 3 अशा एबीसीच्या किमती आपल्या येतील. आता आपण समोर मित्रांनो आता बघा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे त्यातला 4th, 5वा आणि 6वं हे गणित आपण सॉल्व्ह करून घेऊ. हे पण गणित त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इथं ही एक बाजू आहे आणि ही दुसरी बाजू आहे. बघा तुम्हाला दोन्ही बाजू दिसत आहेत. इथं आपल्याला जे सारखे सारखे पद आहेत म्हणजे हे सर्व पद एकीकडे घेऊन टाकावे लागतील. 3m स्क्वेअर वजा 2m स्क्वेअर, त्याच्यानंतर हे ते प्लस मध्ये आले, इकडं राहील 0. ओके, आता इथं काय होणार मित्रांनो, इथं m स्क्वेअर आहे, इथं m स्क्वेअर आहे. हे जे दोन्ही जे दिसत आहेत ते सारखे पद आहेत, त्यामुळं यांची जी आहे ती वजाबाकी होणार आहे. म्हणजे आपण त्यांना यांच्या दोघांची आपण काय करू, वजाबाकी करू. 3m मधून 3m वर्ग मधून 2m वर्ग जर वजा केले तर आपल्याकडे राहतील 1m वर्ग प्लस 9 बरोबर 0. आता मित्रांनो आपल्याकडे हे एवढंच आलेलं आहे. तर इथं हे वर्ग समीकरण आहे. ऍक्च्युली याचं जे मध्यपद आहे ते मध्यपद नाहीये, तरी आपल्याला ते मध्यपद बनवता येतं. तर मग ते मध्यपद कसं बनवायचं, तर आपल्याला या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला लिहिणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपल्याला क्वेश्चनच तसा विचारलेला आहे. जर आपल्याला त्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर आपला फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, आता इथं आपल्याला इथलं जे पहिलं पद मिळतं आणि c ची व्हॅल्यू सुद्धा मिळते. फक्त हे जे मधलं पद आहे ते आपल्याला तयार करायचं. तर इथं b ची किंमत आपण 0 ठेवू शकतो, कारण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं a ची किंमत 0 नको, परंतु b ची किंमत आपल्याला 0 ठेवता येते. जरी 0 ठेवलं तरी आपल्याला म्हणजे आपल्या या समीकरणावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे इथं बघा हे m स्क्वेअर ऍज इट इज राहणार आहे. इथं b च्या इथं आपल्याला 0 ठेवावं लागेल आणि m आपल्याला जोडावं लागेल. ओके, जरी यांच्या दोघांचं जरी मल्टिप्लिकेशन केलं तरी 0च येणार, म्हणजे मधलं पद काय होतं, गायब होतं. त्यामुळे आपण इथं आपल्याला सामान्य रूपामध्ये लिहायचे म्हणून आपण ठेवून घेतलेले. नंतर हे पुढे 9 ऍज इट इज. हे या पद्धतीनं आपलं जे इक्वेशन तयार होणार आहे ते आपण लिहून घेऊ शकतो. आणि आता त्याची तुलना करून a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू जी आहे ती 0 येईल आणि c ची व्हॅल्यू असणार आहे ती 9 असणार आहे. ओके, या पद्धतीनं आपण एबीसी च्या किमती फाइंड करू शकतो. आता आपण 5व्या गणिताकडे जाऊ. 5व्या गणितामध्ये काय सांगितलेले, दोन्ही साईडला काही पद दिलेले आपण ती बघू. इथं p इंटू p ला गुणाकारामध्ये एक असं काय बॉक्स आहे. p ने आपल्याला आतमधल्या पदाला गुणून घ्यावं लागेल. p ने जर 3 ला गुणलं तर काय होणार मित्रांनो, 3p होतील. आणि p ने जर 6p ला जर गुणलं तर 6p स्क्वेअर होईल, कारण इथं 1 आणि इथं 1 याचा इंडेक्स आहे 1 1. काय होणार, तर यांची दोघांची ऍडिशन होणार, ती स्क्वेअर येणार. इज इक्वल टू -5 जसे तसे. याला अल्टरनेट करून घेऊ आणि -5 या बाजूला. जर अल्टरनेट केलं तर 6p स्क्वेअर
हे प्लस 3p जसेच्या तसे आणि -5 जे इकडे आल्याच्या नंतर ते येतील ते प्लस मध्ये इज इक्वल टू 0 या बाजूला काहीच राहणार नाही. म्हणजे आपलं जे वर्ग समीकरण आहे ते तयार होऊन जातं. आता पुन्हा स्टँडर्ड फॉर्मशी तुलना करायची आपल्याला, त्याचं कम्पेअर करायचं आणि एबीसीच्या किमती लिहून घ्यायच्या. ए ची व्हॅल्यू 6 आहे, बी ची व्हॅल्यू इथे किती येणार आहे 3 येणार आहे आणि सी ची व्हॅल्यू जी आहे ती 5. म्हणजे इथं पी हे चल काय केलेले वापरलेले आहे, तिथं व्हेरिएबल वापरलेला आहे. आता आपण जे शेवटचं गणित आहे त्या गणिताकडे जाऊ. ते गणित या गणितासारखंच आहे बघा. इथं एक्स स्क्वेअर जसेच्या तसं आहे मायनस नाही जसे तसे हे 13 आपल्याला इकडं जे प्लस मध्ये मायनस मध्ये आणावं लागतील आणि पुढं 0 द्यावं लागेल. आता पुढं काय होणार मित्रांनो, एक्स स्क्वेअर ऍज इट इज 13 आणि 9 चे ऍडिशन होणार आहे. ती ऍडिशन येणार आहे 22, इथं -22 -22 असेल मित्रांनो. आता पुढं हे 0 ऍज इट इज येतील. आता बघा इथं आपल्याला पुन्हा जे इथं जसं आपण पद तयार केलं होतं त्या पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला एक पद तयार करावं लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 0x. आता इथे x यूज केलं तर आपल्याला x यूज करावं लागेल -22 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपलं जे इक्वेशन आहे ते तयार होईल. म्हणजेच इथे a ची व्हॅल्यू येणार आहे 1, b ची व्हॅल्यू येणार आहे 0 आणि सी ची व्हॅल्यू येणार आहे -22. ओके, या पद्धतीने आपण एबीसीच्या किमती काढलेल्या आहेत. आता हे गणित मित्रांनो तुम्हाला 1 मार्कासाठी एक्झामला येतात. शक्यतो आतापर्यंत याच्यावर जे क्वेश्चन आलेले आहेत तुम्हाला एक वर्ग समीकरण दिलेलं असतं आणि त्याच्यावर एबीसीच्या किमती काढायला सांगितलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे वर्ग समीकरण त्यांनी दिलेलं आहे आणि याच्यासाठी एबीसीच्या किमती शोधा असं सांगितलेलं असतं 1 मार्कासाठी. तर तुम्हाला इथे इक्वेशनच्या नंतर खाली लिहायचंय का स्टँडर्ड फॉर्म जे आहे त्याच्याशी तुलना करायची आणि तुलना करून एबीसीच्या किमती खाली आपल्याला लिहून काढायच्या. या पद्धतीने आपण हे गणित सॉल्व्ह करू शकतो. आता आपण जो क्वेश्चन नंबर 4 आहे तर क्वेश्चन नंबर 4 कडे वळणार. मित्रांनो आता आपण चौथं गणित बघूया. चौथ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, determine whether the value given against each of the quadratic equations are the roots of the quadratic equations or not. आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, ज्या इक्वेशन समोर त्याचे जे रूट्स आहेत, जे मूळ आहेत, त्या मुळांच्या किमती दिलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि त्या किमती ह्या ज्या म्हणजे त्या किमती दिलेल्या आहेत तर त्या किमती त्यांचे रूट्स आहेत की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. बघा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ऑर नॉट, ते आहेत की नाही ते आपल्याला सांगायचं. तर आता बघा मित्रांनो इथं आपण जर बघितलं तर वर्ग समीकरणाची ही पहिली बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे. म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट साइड आहे. ही लेफ्ट साइड आणि ही आहे राईट साइड आहे. तर आपल्याला इथं x च्या व्हॅल्यू दिल्या आहेत. x ची पहिल्यांदा 1 आणि -1 दिली आहे. जर आपण बघा जर x च्या जागी जर 1 ठेवले तर लेफ्ट साइड आणि राईट साइड या दोन्ही जर बाजू जर डावी बाजू उजवी बाजू जर सारखी आली तर ते रूट्स होईल. ती किंमत ठेवल्याच्या नंतर जर नाही आली तर होणार नाही. तर मग आपण ते सॉल्व्ह करून बघा. आता इथं x पहिल्यांदा x बरोबर किती घ्यायचे, 1 घ्यायचे. मग आपण लिहू टेकन x इज इक्वल टू 1 म्हणजे x बरोबर 1 घेऊन जर आपण इथं मी समीकरण लिहून घेतोय x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके, आता x च्या जागी आपल्याला 1 ठेवायचे आहे. इथं 1 ठेवणार आहे 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू x ची व्हॅल्यू पुन्हा 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला इथे सांगायची आवश्यकता नाही, यांच्या दोघांमध्ये गुणाकाराचा संबंध आहे. आपण पहिला चॅप्टर घेताना असे बरेचसे म्हणजे या पद्धतीचे गणित सॉल्व्ह केलेले आहेत. 1 चा स्क्वेअर काय होतो मित्रांनो, 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 1 चा 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता बघा इथं आपल्याला अगोदर आपण ऍडिशन करून घेऊन मग काय करू, सबट्रॅक्शन करू. 4 and 1 किती होतात 5, 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता इथं 5 मधून 5 जर आपण काढले तर 0 राहते. म्हणजे इथं दोन्ही साइड कशा आलेल्या आहेत, इक्वल आलेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो का x हे त्या समीकरणाचं रूट आहे ते तुम्हाला लिहायचे. बघा इथं लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड. ओके, लेफ्ट साइड
इज इक्वल टू राईट साइड दोन्ही सारखे असल्यामुळं हे काय त्याचं रूट आहे असं आपल्याला लिहून घ्यायचं. म्हणजे इथं आपण एस लिहू, तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये पुन्हा लिहून घ्या. आपल्याला आणखीन एक रूट इथे घ्यायचंय बघा. आता आपल्याला -1 घ्यायचे. -1 घेतल्याच्या नंतर काय होणार मित्रांनो, इथंच आपल्याला या एक्सच्या जागी किती ठेवायचे, -1 ठेवायचे. टेकन x इज इक्वल टू -1 म्हणजे -1 घेऊन इथं -1 स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 -5 इज इक्वल टू 0. मी या समीकरणामध्ये ज्या x च्या व्हॅल्यू इथे ठेवल्यात बघा, इथं x आहे आणि इथे सुद्धा x आहे. x च्या जागी जी -1 ची किंमत ठेवली. -1 चा स्क्वेअर काय ना मित्रांनो 1 येतो, कारण कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा म्हणजे ऋण संख्येचा जर आपल्याला स्क्वेअर काढायचा असेल तर तो नेहमी काय होतो, पॉझिटिव्ह येत असतो. त्याच्यानंतर बघा 4 इंटू 1 किती होणार आहे, 4 होणार आहे, परंतु प्लस इंटू मायनस होतील आणि -5 ऍज इट इज राहतील बरोबर 0. आता इथे मित्रांनो इथे तुम्ही अगोदर यांचे ऍडिशन करा किंवा मग यांच्या दोघांचं तुम्ही सबट्रॅक्शन करा. 4 मधून जर 1 मायनस केला तर किती राहतील मित्रांनो, तर ते -3 राहतील. -5 ऍज इट इज येतील. हे इज इक्वल टू 0. आता यांच्या दोघांची ऍडिशन केली तर ती येणार आहे 8 मायनसचं चिन्ह राहील आणि पुढे 0. आता हे दोन्ही लेफ्ट साइड आणि राईट साइड ते इक्वल आहेत का, तर त्या इक्वल नाहीयेत. त्याच्यामुळे आपण असं लिहू, लेफ्ट साइड इज नॉट इक्वल टू राईट साइड, therefore this is not roots of this equation. या पद्धतीने आपल्याला खाली लिहून घ्यायचे. ते तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहा. इथं डावी बाजू व उजवी बाजू या दोन्ही एकमेकांशी समान नाहीयेत, बरोबर नाहीत. त्यामुळे हे x बरोबर -1 हे या समीकरणाचं मूळ नाही असं तुम्हाला पूर्ण लिहायचं. आता आपण समोरच्या गणिताकडे जाऊ. समोरच्या गणितामध्ये आपल्याला पुन्हा इथं m च्या व्हॅल्यू दिले. याच्यामध्ये m हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. इथं एकदा m ची व्हॅल्यू 2 आहे आणि एकदा किती आहे 5/2 आहे. तुम्ही आता याचे 2 भाग करून घेतोय म्हणजे आपल्याला दोन्हीकडे या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. स्टार्टिंगला बघा टेकन m इज इक्वल टू 2. ओके, m बरोबर 2 घेऊ आपण. इथं बघा 2 इंटू, तर m च्या जागी आपल्याला 2 टाकायचं आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. -5 इंटू 2 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण हे जे 0 आपण असं पण करू शकतो मित्रांनो. अगोदर जी लेफ्ट साइड आहे त्याची व्हॅल्यू अगोदर फाइंड करायची आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही साइड आपण एकमेकाच्या इक्वल आहेत की इक्वल नाहीत ते आपण सांगू शकतो. तर मी इथं सरळ घेतोय आणि शेवटी जे इक्वल आहे नाही ते या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो. हे 2 ऍज इट इज ठेवणार. या 2 चा स्क्वेअर येतो 4. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 5 इंटू 2 10 होतात इज इक्वल टू 0. 2 इंटू 4 जर यांच्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येणार आहे 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. आता हे लेफ्ट साइड राईट साइड आहे. 10 मायनस 8 किती होतात 2. हे मायनसचं चिन्ह म्हणजे काय होणार, हे दोन्ही सारखे आहेत का, लेफ्ट साइड आणि राईट साइड ह्या सारख्या नाहीत. त्याच्यामुळे लेफ्ट साइड इज नॉट इक्वल टू राईट साइड असं लिहून घ्यायचं आणि आपल्याला खाली रिझन लिहायचे. ते तुम्हाला रिझन काय लिहायचं ते चांगल्या पद्धतीने माहित आहे. आता आपण m ची व्हॅल्यू 5/2 घेऊ. बघा ती घेतल्यानं काय होणार आहे, टेकन m इज इक्वल टू 5/2. ओके, 5/2 जर घेतले तर या वर्ग समीकरणामध्ये मी पुन्हा वर्ग समीकरण लिहून घेतोय जसं आहे तसं. आता m च्या जागी आपल्याला 5/2 ठेवायचे. 2 इंटू 5/2 चा स्क्वेअर येणार -5 इंटू 5/2. पुन्हा m च्या जागी 5/2 ठेवलेली आहे. मी इथं 2 व्यवस्थित लिहून घेणार आहे. पुढं 0. बघा आता इथं कॅल्क्युलेशन करायचे. कॅल्क्युलेशन सोपं आहे, त्याच्यामध्ये गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. 2 ऍज इट इज 5 चा स्क्वेअर येतोय बघा 25 आणि 2 चा स्क्वेअर येणार आहे 4. ओके, आता इथं 5 इंटू 5 25 होतील अपॉन 2 राहतील खाली. आता इथं बघा मित्रांनो
भागाकार होत नाही, त्यामुळं ते आपण जशीच्या तसं ठेवलं. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता इथं 2 ने 4 ला डिवाइड होतं बघा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे इथं 25/2 मायनस 25/2 या पद्धतीने येणार आहे. पुढे 0. आता बघा 25/2 मधून 25/2 गेले ते किती राहतील? ते 0 राहतील. बरोबर, इथं आपण 0 लिहून घेणार आहोत. म्हणजे या लेफ्ट साइड आणि राइट साइड अशा आलेले आहेत, सारखे आलेले आहेत. लेफ्ट साइड इज इक्वल टू राइट साइड, देयरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ दिस इक्वेशन. आपल्याला असं खाली पूर्ण लिहून घ्यावं लागेल. मी आशा करतोय का तुम्हाला गणित समजलेलं असेल. समजले नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही अवश्य ते पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजतील. आता आपण समोरच्या क्वेश्चन कडे वळणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 5, या क्वेश्चन नंबर 5 कडे आपल्याला वळायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 हा आपल्याला काय दिलेला आहे बघा. इथं इफ x इज इक्वल टू 3 इज वन रूट ऑफ द इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. म्हणजेच काय, तर आपल्याला इथं kx चा वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ जे आहे ते आपल्याला x इज इक्वल टू किती, म्हणजे x बरोबर किती 3 दिलेला आहे. तर ते 3 दिलेला असताना आपल्याला k ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. सर्वात अगोदर आपण इथं असं लिहून घेऊ, टेकन x इज इक्वल टू 3, म्हणजे x बरोबर 3 घेऊन. ओके, आता आपल्याला जे इक्वेशन दिलेले ते इक्वेशन लिहून घ्यावं लागणार आहे. हे kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता इथे या गणितामध्ये हे x इज इक्वल टू जे x ची किंमत दिलेली आहे, जी x ची व्हॅल्यू आहे ती कन्फर्म या समीकरणाचं रूट आहे. त्यामुळेच आपल्याला डायरेक्टली त्यांनी कशाची k ची व्हॅल्यू काढायला सांगितलेले आहे. आता k ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला जे x च्या जागी इथं आणि इथं हे जे 3 जी व्हॅल्यू आलेली आहे ती जी दिलेली आहे ती आपल्याला ठेवावी लागेल. मग मी k जशाच्या तसं लिहितोय आणि ही जी x ची व्हॅल्यू जी आहे ती मी ती कंसामध्ये लिहून घेणार आहे. 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x ची व्हॅल्यू पुन्हा आपल्याला किती 3 घ्यायची आहे, प्लस 3 बरोबर 0. आता बघा आपल्याला पुढे जे कॅल्क्युलेशन करायचं याचा स्क्वेअर करून घेऊ, यांच्या दोघांचा गुणाकार करून घेऊ. बघा k गुणिले 3 चा जर आपण स्क्वेअर केला तो किती येणार आहे, 9 येणार आहे. 10 आणि 3 चा जर गुणाकार केला तर तो येणार आहे 30 मायनस 30 प्लस 3 बरोबर 0 या पद्धतीने. आता मित्रांनो इथं बघा यांच्या दोघांचा गुणाकार होतो, यांच्या दोघांचा गुणाकार करून घ्या किंवा असं जरी ठेवलं तरी चालतं. 9 गुणिले k म्हणजेच काय होणार, 9k होणार. आणि 30 मधून जर 3 आपण वजा केले तर ते 27 राहतील, परंतु याला वजाचं चिन्ह राहील, बरोबर 0 येतील. आता हे जे 27 आहे ते आपल्याला या बाजूकडून त्या बाजूकडे न्यायचे, ते वजाबाकी मध्ये इकडे जाताना ते बेरजेमध्ये जातील. ते 9k जसेच्या तसे ठेवू, बरोबर आहे. 27 या बाजूला आणल्याच्या नंतर ते बेरजेमध्ये आले. आता 9 आणि k मध्ये गुणाकाराचा संबंध आहे. या 9 ला आपण या बाजूला जर आणलं तर ते कशात जातील, भागाकारामध्ये जातील. k बरोबर 27/9 अशी या पद्धतीने होणार. पुढे k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. 9 ने जर 27 चा भाग दिला, 9 1 9 9 3 27, तर आपल्याला 3 येईल. म्हणजे आपली जी k ची व्हॅल्यू जी निघणार आहे ती किती असणार आहे मित्रांनो, 3 असणार आहे. या पद्धतीने आपण k ची व्हॅल्यू काढू शकतो. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला, म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने गणित दिलेलं आहे, परंतु ते गणित असंच आहे. तर ही गणित जे गणित आहे 6 नंबरचं जे गणित आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिले ते व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. मी तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी जी आहे ती सॉल्व्ह करून दाखवणार. मी तुम्हाला गणित डायरेक्टली सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमच्या पुस्तकामध्ये जी ऍक्टिव्हिटी दिलेली ती तुम्ही फिलअप करा, म्हणजे ती भरा. तेवढी सोपी आहे, अवघड नाहीये. याच्यामध्ये सुद्धा एक आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे. हे वर्ग समीकरण 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 आणि त्याचा एक रूट आपल्याला -7/5 किती, -7/5 दिले. तर आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे, k ची किंमत शोधायची. मग आपण असं लिहिणार इथं, टेकन आता इथं m हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे, म्हणजे चल यूज केलेलं आहे. म्हणजे आपण
एम इथे घ्यावं लागणार आहे. जसे इथं आपण एक्स घेतलं होतं, आता इथे एम यूज केला असल्यामुळे आपण एम घ्या. टेकन एम इज इक्वल टू -7/5. ओके, म्हणजेच काय एम बरोबर -7/5 घेऊन आता समीकरण लिहून घेऊ एकदा. 5m चा स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 या पद्धतीने. या समीकरणामध्ये मित्रांनो आपल्याला m च्या ज्या किमती आहेत त्या ठेवाव्या लागणार आहे. तर आता त्या आपण किमती ठेवू. 5 इंटू m ची किंमत आहे -7/5. याला मी कंसामध्ये घेतोय कारण त्याचा मला वर्ग करायचा आहे. अधिक 2 गुणिले पुन्हा -7/5 असं ठेवावं लागेल आणि पुढे जो k आहे तो ऍज इट इज ठेवावा लागेल. आता बघा पुढे आपल्याला याचा इथं आपल्याला वर्ग करून घ्यावा लागेल आणि इथं आपल्याला काय कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे 5 मी ऍज इट इज ठेवतोय. -7 चा स्क्वेअर जो आहे तो 49 येतोय, परंतु मायनसचा जो आहे तो स्क्वेअर कसा असणार, तो नेहमी तो पॉझिटिव्हच असणार आहे. आणि 5 चा स्क्वेअर आहे तो किती असणार, तो असणार 25 प्लस आता इथं 2 आणि 7 जर मल्टिप्लिकेशन जर केलं मी मित्रांनो, तर मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर ते 14 येतील, परंतु मायनसचं चिन्ह राहणार आहे. त्यानंतर हे खालचे 5 जसेच्या तसेच आपण ठेवले प्लस k इज इक्वल टू 0 ते ऍड राहील. आता मित्रांनो बघा 5 ने आपल्याला 25 ला भाग द्यावा लागणार आहे. 5 × 5 5 5 25 आणि हे 49/5 ते ऍड इज राहतील. हे 5 ते कॅन्सल झालेले आहे. प्लस -14/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता समोर मित्रांनो बघा यांच्या दोघांचा छेद सारखा आहे, त्यामुळे आपल्याला त्या दोघांपैकी एक छेद घ्यावा लागणार आहे. 49 हे मधलं ऍडिशनचं चिन्ह, त्याच्यानंतर हे -14 असं ठेवावं लागणार प्लस k इज इक्वल टू 0. आता पुढं काय होईल मित्रांनो, तर 49 मधून आपल्याला 14 म्हणजे 49 मधून 14 आपल्याला वजा करावे लागते. जर ते आपण 14 वजा केले तर किती येणार आहेत, 35 येणार आहेत मित्रांनो. किती, 35 आणि खाली किती राहतील, 5 राहतील. प्लस k इज इक्वल टू 0. जर आपण या 5 ने जर 35 ला जर डिवाइड केलं तर आपल्याकडे येतील 7 प्लस k इज इक्वल टू 0. आता मित्रांनो इथं हे जे 7 आहेत ते बेरजेमध्ये आहेत, इकडे आपल्याला आणावं लागतील, ते वजाबाकीमध्ये जातील. k बरोबर किती असणार आहे, -7. म्हणजे या पद्धतीने आपली k ची जी व्हॅल्यू आहे ती किती निघणार आहे, -7 निघणार आहे. या पद्धतीने आपल्या इथं 2.1 जो प्रॅक्टिस सेट आहे तो संपतो. आता आपण 2.2 कडे जाण्याच्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ आणि त्यानंतर 2.2 ला सुरुवात करू. आपण आता 2.2 हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत.